नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत आपल्या रानातल्या वांग्यांची भरीत. तर ही देशी वांगी आहेत. वांग्यात बरेचसे प्रकार असतात, त्याच्यामधली हे पांढऱ्या रंगाची वांगी आहेत जे की चवीला पण खूप छान असतात. आणि मी आत्ताच रानातून सकाळ सकाळी जाऊन ही वांगी तोडून आणलीत. तर एकदम ताजी ताजी अशी ही वांगी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची रेसिपी आहे वांग्याचं भरीत. तर सगळ्यात पहिल्यांदा वांगी आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर कुठं किडकी वगैरे आहेत का बघायची. आणि त्याच्यानंतर हे असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वांग्यांना आपण काप करून घेतलेत अशा पद्धतीनं. तर आपण हे सगळ्या वांग्यांना अशा पद्धतीने काप करून घेऊयात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर ह्या वांग्यांना आपण तेल लावलेलं आहे आणि तेल चोळून नंतर हे आपण विस्तवामध्ये पण टाकू शकतो. चुलीवर स्वयंपाक करत असेल तर. आम्ही आत्ता गॅसवरती करतोय, त्याच्यामुळं गॅसवरती आपण हे वांगी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची. पहिल्यांदाच तेल लावायचं त्याला आणि त्यानंतर गॅसवरती भाजण्यासाठी ठेवून द्यायची. तर बघा, अशा पद्धतीनं आमच्याकडे छोटी जाळी नव्हती, तर मोठ्या जाळीवरच काम चालवलेलं आहे. थोडे थोडे जेवढे त्या जाळीवरती बसतील त्यानुसार वांगी भाजून घेऊयात आपण. तर वांगी भाजताना मित्रांनो थोडे थोडे हलवत राहायचे इकडं तिकडं, जेणेकरून सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजली जातील. त्यानंतर व्यवस्थित भाजून झाल्यानंतर बघा, हे अशा पद्धतीनं दिसतात वांगी भाजलेली. आणि आतमध्ये शिजली पण जातात बऱ्यापैकी. तुम्ही चाकूने ते टेस्ट पण करू शकता की शिजलीत की नाहीत. आणि अशा पद्धतीनं पूर्ण काळी अशी झालेली असतात, जेणेकरून त्याच्यावरची साल सगळी हे झालेली असते, शिजलेली असते. त्यानंतर ही साल काढून घ्यायची आपण चाकूने. आणि त्यानंतर सगळे व्यवस्थित कट करून घ्यायचं. स्मॅशरनी स्मॅश केलं तरी चालतं. इथं मी स्मॅशरनी स्मॅश केलेलं आहे वरच्या साली वगैरे काढल्यानंतर. चला आता फोडणीसाठी आपण तयारी करूया. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेल तापायला ठेवलेलं आहे. तर आपण वांग्याच्या भरत्यामध्ये काही लोक कांदा मोठ्या प्रमाणात वापरतात आणि चवीलाही खूप छान लागतो जास्त कांदा वापरलेला. तर आमच्यात कांदा जास्त आवडतो, त्याच्यामुळं जास्त कांदा घेतलेला आहे. तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. त्याच्यानंतर कांदा टाकून घेतला आहे. कांदा लालसर असा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्तासुद्धा टाकू शकता. मी इथं कढीपत्ता देखील टाकलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपले जे बेसिक मसाले आहेत ते टाकायचे. इथं आम्ही मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं खोबऱ्याची पेस्ट बनवलेली चवीसाठी ती आपण ॲड करूयात. आणि हे सगळं मिश्रण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी हळद, मीठ ॲड करायचं. आणि त्याच्यामध्ये राहिलेलं ते स्मॅश केलेलं आपण वांगे ॲड करून व्यवस्थित एकजीव करून परतून घ्यायचे. तर अशा पद्धतीनं आपलं हे वांग्याचं भरीत रेडी आहे. तर या सगळ्यांनी खायला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.